पुढे जाऊयात। बातमी आहे पावसाची। राज्यामध्ये पुढचे 3 दिवस मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसणार आहेत। लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। 2 दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्रामध्ये पोहोचेल। महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची आतुरता आता बघायला मिळते आहे। तर पुढचे 3 दिवस मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। 2 दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्रामध्ये पोहोचेल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता त्यामुळे पावसाची आतुरता आपल्याला बघायला मिळते। आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी विकास गावकर आपल्या सोबत आहेत। विकास, राज्यामध्ये पुढचे 3 दिवस मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज आहे। साधारणपणे कोणत्या भागासाठी हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे? बहुतेक विकास यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये। पुढील 3 दिवस मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसतील असा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आणि लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। पुढे जाऊ बातमी मराठवाड्यातनं। मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 1993 गावं, 15 लाख नागरिक टँकरवरती सध्या अवलंबून आहेत। 1800हून अधिक टँकरनं तहान भागवण्याचं काम या घडीला सुरू आहे। प्रशासनानं पाणी टंचाईवरती उपाययोजना करण्याची मागणी त्यामुळे अर्थातच केली जाते। तर मराठवाड्यामधली परिस्थिती आहे, पाणी टंचाईचं संकट मराठवाड्यावरती गडद होत चाललंय। 1993 गावं, 15 लाख नागरिक हे आता सध्या टँकरवरती अवलंबून आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहे। सचिन, ही जी काही आकडेवारी आहे ती अर्थातच चिंता वाढवणारी आहे। काय नेमकी परिस्थिती ग्राउंडला दिसते? नक्कीच जर मराठवाड्याचा विचार केला तर आभाळ फाटलाय, कुठं कुठं ठिगळ लावणार अशी परिस्थिती सध्या मराठवाड्याची आहे। कारण की 15 लाख नागरिक सध्या टँकरवर अवलंबून आहे आणि प्रशासन तरी पाणी कुठे कुठं पोहोचवणार अशी परिस्थिती। त्यामुळे अनेक वाड्या वस्ती अशा आहे ज्यांना 15 दिवसानंतर एखादा टँकर येतो आणि त्यानंतर त्यासाठी ते दिवसभर त्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक वाड्या वस्ती आणि अनेक गावांमध्ये तर अनेक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावं लागतं अशी परिस्थिती आहे। आणि जर छत्रपती संभाजीनगर जो स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहतोय त्या शहरामध्ये देखील आज 8 दिवसाला किंवा 10 दिवसाला एक वेळ पाणी येतं अशी परिस्थिती आहे। जर मराठवाड्यातले सर्वच जिल्हे हे तहानलेले आहे सध्या आणि पुढची अजून 1 महिना जाणं आहे। अजून 1 महिनाभर हा दिवस कसा निघेल अशा पद्धतीची सर्व काही चिंता वाढवणारी ही गोष्ट आहे। त्याचबरोबर जे उन्हाळी चारा पिके असतात, जे चारा असतो जनावर लावण्यात जातो तो देखील लावला गेला नसल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न देखील समोर आलेला आहे। त्यामुळे चारा आणि पाणी ही दोन्ही प्रश्न सध्या मराठवाड्यासमोर आहे। त्याचबरोबर मराठवाड्याला पाणी पुरवणारं जे धरण आहे, प्रमुख धरण जायकवाडी, त्यामध्ये 6% पाणी राहिलेलं आहे। तर एकंदरीत जर मराठवाड्यातल्या सर्व धरणांची जर आपण विचार केला तर केवळ आणि केवळ 10% पाणी शिल्लक मराठवाड्यातल्या धरणामध्ये प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिले। त्यामुळे आता पुढचे काही दिवस हे खूपच चिंताजनक मराठवाड्यासाठी राहणार आहे। त्यासाठी कुठेतरी आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे प्रशासनाने। मात्र आता प्रशासन त्याच्या परीने उपाययोजना करण्याची गरज आहे। पुढचे काही दिवस हे अर्थातच चिंतेचे असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।